हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज मी पुन्हा एकदा क्लिनिंगचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. किचन क्लिनिंग, त्याबरोबर हॉल, टेरिस आणि वरच्या ज्या 2 बेडरूम आहेत त्याची क्लिनिंग होणार आहे. त्यासाठी मी एका बाईची मदत घेतलेली आहे. हे मागच्या व्लॉगमध्येच मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तिच्या बरोबरीने मी सुद्धा काम करत आहे. तर सकाळच्या 10 वाजतापासून तर 6 वाजेपर्यंतचा हा तिचा टाईम आहे. तर सगळ्यात पहिले मी हॉलची आणि बेडरूमची क्लिनिंग केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही किचनकडे आलो. कारण किचनमध्ये मला स्वयंपाक बनवायचा होता. स्वयंपाक झालेला होता आणि त्याच्यानंतर ते अन्न जे आहे तर मी हॉलमध्ये नेऊन ठेवलेलं होतं. त्याच्यामुळे स्वयंपाकही झाला आणि क्लिनिंगही झाली. दुसऱ्या दिवशी मी वरच्या ज्या 2 बेडरूम आहे आणि टेरिस आहे तर ते काही खूप घाणेरडं नव्हतं. नेहमी क्लिनिंग करत असल्यामुळे स्वच्छच होतं. हॉल आणि किचन एका दिवशी केली आम्ही आणि दुसऱ्या दिवशी टेरिस आणि 2 बेडरूम केल्या. तर त्या एकाच व्हिडिओमध्ये मी टाकत आहे. तर आमचं घर रस्त्यावरचं आहे आणि त्याच्यामुळे धूळ प्रचंड येते. चालता रोड आहे आणि पंखे आहे तर ते काळे बिटबिटे होतात. पांढरे पंखे आहे त्याच्यामुळे लवकर खराब होतात. तर हे सगळ्यात पहिले मी लिक्विड बनवून घेणार आहे. याच्यामध्ये आहे डिशवॉश, खाण्याचा सोडा आणि व्हिनेगर. हे मिश्रण जे आहे तर सगळ्यात पहिले आल्याबरोबर मी तिला 3-4 पंखे आहे तर ते लिक्विड लावायला लावलं. जेणेकरून सगळी साफसफाई झाल्यानंतर जर आपण पंखे पुसले तर त्याच्यातला जो काळपटपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो. त्यानंतर फर्निचरवर पडलेले तेलाचे डाग या लिक्विडने निघतात. लावून ठेवायचं अर्धा तास आणि त्याच्यानंतर मग ते पुसून काढायचं. तर ते खरंच फायद्याचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपल्या इथे फर्निचरचं काम होते आणि फेविकॉलचे डाग लागलेले असतात ते म्हणजे सहजासहजी निघत नाही, पण या लिक्विडमुळे खरंच निघतात ते. 2-3 मिनटं जे फेविकॉलचे डाग आहे तिथे टाकून ठेवायचं, ते लावून ठेवायचं हे लिक्विड आणि त्याच्यानंतर मग 5-10 मिनटांनी ते काढायचं. इझिली निघतात. सगळ्यात पहिले भिंती आहे तर त्या फळ्याच्या साहाय्याने मी स्वच्छ करून घेतल्या. त्याच्यातली धूळ काढून घेतली आणि त्याच्यानंतर मग तिला मी ह्या भिंती आहे आणि फर्निचर पुसायला लावले. त्यानंतर पार्थने सोफा उलटवला आणि मी त्याच्यातली जी घाण आहे ती काढून घेतली. तर तिच्या सोबत मी सुद्धा काम करत आहे. इथे जे शोपीस वगैरे आहे ते काढलेले आहे ते मी पुसून व्यवस्थित ठेवलेले आहे. त्याच्यानंतर तिच्याकडनं मी ज्या मला गोष्टी करायच्या आहे स्वच्छ तर त्या मी करून घेत आहे. तर खिडक्यासुद्धा पुसून घेत आहे. तर फ्रेंड्स, आता 3 वाजलेले आहे आणि ती जेवण करायला गेली. आम्ही सामान वगैरे उचल केलं. आता येईल ती थोड्याच वेळात. किचनची क्लिनिंग व्हायची आहे आणि इकडचा हॉल आणि हा जो एरिया आहे इकडची क्लिनिंग झालेली आहे. तर आम्ही सुद्धा जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर किचनचं जे सामान आहे तर ते मी काढून ठेवलेलं आहे, म्हणजे जेणेकरून आपला वेळ वाया जायला नको म्हणून. हॉलमध्ये नेऊन ठेवल्या जेणेकरून आल्यानंतर लगेच क्लिनिंगला सुरुवात करू म्हणून. तर ती आल्याबरोबर पंखे आहेत ते क्लीन करून घेत आहे. लिक्विड आल्याबरोबर लावलेलं होतं आणि आता क्लीन करून घेत आहे. सगळे पंखे अगदी क्लीन झालेले आहे, छान पांढरे झालेले आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. स्टीलचे जे डबे होते ते सुद्धा मी गॅसच्या ओट्यावर ठेवलेले आहेत आणि जे पल्ल्याच्या आतमधली जागा आहे तर ती क्लीन करून घेणार आहे. तर जे लिक्विड मी बनवलेलं होतं तर तेच लिक्विड लावल्यानंतर मग ती पुसून घेणार आहे स्वच्छ पाण्याने. तर फर्निचरवर पडलेले डागसुद्धा त्या लिक्विडने निघून जातात.
तर क्लिनिंगचा आजचा हा 3रा दिवस होता. 10 ते 6 हाच वेळ होता तिचा येण्याचा. आज लवकर उठले आणि स्वयंपाक झालेला आहे माझा, कारण तिच्या बरोबरीने उभं राहून मला कामं करून घ्यायचे आहे. कारण आज शेवटचा दिवस आहे आणि संपूर्ण घराची क्लिनिंग आज संपवायची होती. म्हणून मग तिच्या सोबतीने मी उभी होती आणि तिला सांगत होती असं कर तसं कर. ही आहे अडगळीची रूम आणि एक आहे छान रूम आहे, फर्निचर झालेलं आहे तिथलं. आणि ही जी दुसरी रूम आहे तर तिथे जुनं फर्निचर आहे ते ठेवलेलं आहे मी. अडगळीची रूम म्हटलं तरी चालेल. अडगळीची रूम जरी असली तरी पण तिथे पूर्ण स्वच्छता मी ठेवत असते. आणि हा आहे माझा टेरिस. वरचा टेरिस आहे तो सुद्धा ही बाई झाडून आलेली आहे, स्वच्छ करून घेतलेला आहे हिने. तर आता 5:30 झालेले आहे, अर्धा तास बाकी आहे आणि क्लिनिंगही पूर्ण झालेली आहे. थोडीफार वाचलेली आहे, म्हणजे झाडणीने झाडून राहिलेली आहे, नंतर पुसणार आहे ती. तर इथे माझी क्लिनिंग संपलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल हा क्लिनिंगचा तर व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट्स आणि सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.